सर्वेपि सुखिनः सन्तु. नमस्कार. आजची गोष्ट आहे पांडवांचा जो राजसूय यज्ञ झाला त्याच्या एका प्रसंगाची आहे. द्रौपदी पांडवांची पत्नी होती. पांचाल देशाच्या द्रुपद राजाची मुलगी. पांचाल देशामुळे तिचं नाव पांचाली आणि द्रुपद राजाची मुलगी म्हणून तिचं नाव द्रौपदी. द्रौपदीची आणखीन अनेक नावं होती. द्रौपदीचा जन्म आईच्या गर्भातून झालेला नव्हता, तर ती आणि तिचा भाऊ धृष्टद्युम्न हे यज्ञातून उत्पन्न झालेले होते. यामुळे द्रौपदीचं आणखीन एक नाव होतं याज्ञसेनी. द्रौपदी रंगानं गोरीपान अशी नव्हती, उलट ती सावळीच होती, म्हणून तिचं आणखीन एक नाव होतं कृष्णा. द्रौपदी वर्णाने जरी सावळी असली तरी तिच्यामध्ये एक अलौकिक वैशिष्ट्य होतं. ते म्हणजे यज्ञातून जन्म झाल्यामुळे तिच्या अंगाला सुगंध यायचा. अशा असामान्य राजकन्येचा विवाह पांडवांशी झाला. पुढे पांडवांनी इंद्रप्रस्थ येथे आपली राजधानी स्थापन केली आणि त्यानंतर एक वर्षभराचं राजसूय यज्ञ करायचं ठरवलं. राजसूय यज्ञाचा दिवस उजाडला. या राजसूय यज्ञामध्ये पूजनासाठी महाराणी द्रौपदी हिने साजशृंगार केला होता. महाराणीचा साजशृंगार यात नवीन ते काय, पण इथे एक वैशिष्ट्य असं की हा महाराणी द्रौपदीचा साजशृंगार भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या हाताने केलेला होता. अशी ही महाराणी द्रौपदी संपूर्ण साजशृंगार करून ज्या वेळेला सभामंडपात आली त्यावेळी सर्वजण तिचं अलौकिक सौंदर्य पाहून थक्क झाले. सभामंडपात अत्यंत सुंदर दिसणाऱ्या अनेक स्त्रिया होत्या. भगवान श्रीकृष्णाच्या सर्वच राण्या सुंदर होत्या, पण द्रौपदी तेथे असलेल्या सर्व स्त्रियांपेक्षा सगळ्यात अप्रतिम सुंदर दिसत होती. भगवान श्रीकृष्णाच्या राण्यांमध्ये सगळ्यात सुंदर सत्यभामा होती, पण सत्यभामेपुढे सुद्धा द्रौपदीचं सौंदर्य हे अलौकिक ठरलं. सत्यभामा पण द्रौपदीकडे बघतच राहिली आणि थक्क झाली आणि याबद्दल तिने द्रौपदीला सुद्धा विचारलं. यावर द्रौपदी म्हणाली की तुमच्यासारख्या ज्या स्त्रिया आहेत ज्या नेहमीच रोजच सुंदर दिसतात त्यात निराळं ते काय, परंतु आमच्यासारख्या साधारण दिसणाऱ्या स्त्रिया एखाद्या विशिष्ट कारणापरत्वे शृंगार करतात तेव्हा त्यांचं सौंदर्य खुललेलं असतं, ते त्यांचं खरंखुरं सौंदर्य असतं. द्रौपदीच्या ह्या उत्तराने सत्यभामा आणि तेथील स्त्रिया ऐकून अवाक झाल्या आणि द्रौपदीचं हे उत्तर त्यांना मनोमन पटलं सुद्धा.